सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। श्री शाहू महाराज हाईस्कूल भोकर, subject Science and Technology, Part 2, Class 10th. Today we study chapter number 4, Environmental Management. In this chapter we study Ecosystem a Review, Environment and Ecosystem, Environment Conservation, Environment Management, Biodiversity Hotspot. Ecosystem a Review. परिसंस्था एक पुनरावलोकन. Ecosystem is formed by biotic and abiotic factors and their interactions with each other. म्हणजेच जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांचे परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. Each factor plays very important role in the ecosystem. Producers like plants are important. Herbivores like deer, goats, sheep, cattle, horses, camels, etc. Feeding upon producers are also important. Predators like lion and tiger, which prevent the overpopulation of herbivores, are also equally important. A question may arise in your mind that whether the caterpillars found in nature, organisms present in filthy places, termites, insects present in dung are rarely useful. However, those organisms are also important though they are dirty. They are responsible for cleaning the environment. परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका ही महत्त्वाची असून अन्ननिर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त असतातच, पण त्यांना खाणारे हरिण, शेळ्या मेंढ्या, गाई म्हशी, घोडे उंट असे शाकाहारी प्राणीसुद्धा महत्त्वाचे असतात. या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ, सिंह यासारखे हिंस्र प्राणीसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. निसर्गात आढळणाऱ्या अळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचासुद्धा खरंच उपयोग असतो का, असा प्रश्न आपणास कधीतरी पडत असेलच. पण हे जीव इतके घाणेरडे वाटले तरी अतिशय महत्त्वाचे असतात, कारण का ते मुख्यतः निसर्गाची साफसफाई करतात. इट मीन्स दॅट our existence is due to these factors present around us, hence we should care for these factors. म्हणजेच आपल्या भोवती असणाऱ्या या घटकामुळेच आपलं अस्तित्व आहे, यासाठी सर्व घटकांची योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे. स्टडी रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स affecting the living organism in any possible way is collectively known as environment. In short, environment is the condition in surrounding. It includes many biotic, abiotic, natural and artificial factors. There are two main types of environment. One is natural environment and another is artificial environment. पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा असून आपल्या सभोवताली असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण तयार होत असते. थोडक्यात पर्यावरण म्हणजेच सभोवतालची परिस्थिती होय. तिच्यात अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. पर्यावरणाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा प्रकार म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. Natural environment consists of air, atmosphere, water, land, living organism, etc. Continuous interactions occur between biotic and abiotic factor. Their interaction are very important. Artificial environment is also affecting the natural environment directly or indirectly. Basically, environment consists of two basic factors. Number one, biotic factor, and number two, abiotic factor. The science that deals with the study of interaction between biotic and abiotic factors of the environment are known as ecology. Basic functional unit
used to study the ecology are known as ecosystem. नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव इत्यादी घटकांचा समावेश होतो. यातील जैविक आणि अजैविक घटकामध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते. त्याचे परस्पर संबंध फार महत्त्वाचे असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडतच असतो. मूलतः पर्यावरणात दोन प्रमुख घटकांचा समावेश होतो. एक जैविक घटक आणि दुसरा अजैविक घटक. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधांचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास आपण परिस्थितिकी मीन्स इकॉलॉजी असं म्हणतो. परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास आपण परिसंस्था मीन्स इकोसिस्टीम असे म्हणतो. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम. वी हॅव स्टडीड सम इकोसिस्टीम इन अर्लियर क्लासेस. अ स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टीम whereas the earth is largest ecosystem. In brief, biotic and abiotic factors occupying a definite geographical area and their interactions collectively constitute the ecosystem. म्हणजेच पर्यावरणामध्ये अनेक परिसंस्थांचा समावेश होतो. काही परिसंस्थांचा अभ्यास आपण मागील इयत्तामध्ये केलेला आहे. विचार केला तर पाण्याचे एखादे लहान डबके ही सुद्धा एक परिसंस्थाच असते. तर आपली पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे. एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र मिळून एक परिसंस्था तयार होत असते. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेन्शन्ड थ्रू कंटिन्युअस ऑपरेशन ऑफ व्हेरियस नॅचरल सायकल्स like water cycle, carbon cycle, gaseous cycle like nitrogen cycle and oxygen cycle. Environmental balance is also mentioned due to various food chains of ecosystem. पर्यावरणातील जलचक्र, विविध वायुचक्र जसे कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अशी नैसर्गिक चक्रे अखंडपणे चालू राहिली तर पर्यावरणाचं संतुलन हे टिकून राहण्यास मदत होते. परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यामध्ये पर्यावरण संतुलन कायम राहते. ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. हेन्स इट इज बेसिक रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बीइंग्स टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. इट इज सेड दॅट वी हॅव गॉट this earth planet on lease from our future generations and not as an ancestral property from our ancestors. Hence, we should not forget to conserve it for ourselves and for future generations. म्हणजे निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचं अस्तित्व हे अशक्य आहे. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याचं जतन करणे हे आपलं आद्य कर्तव्य असून असं म्हटलं जाते की आपल्या पूर्वजाकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नाही, तर ती आपल्याला पुढच्या पिढीकडून उसनवार मिळालेली आहे. म्हणूनच आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ती ठेव सांभाळायची असून हे आपण कदापि विसरून चालणार. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. When some natural factors of environment and some artificial polluted factors harm the environment, it creates imbalance between various factors of the environment and ultimately affects the existence of basic factor. म्हणजेच पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट असलेल्या अनेक घटकामध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्याच मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावर होत असतो. ॲट प्रेझेंट मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स हॅव बीन अरायझन ड्यू टू इफेक्ट ऑफ व्हेरियस नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स ऑन द अर्थ. एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर्स. म्हणजे आज पृथ्वीवर अनैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. पर्यावरणीय प्रदूषण ही त्यापैकीच एक प्रमुख समस्या आहे. जनरली
contamination of any material is its pollution. Unnecessary and unacceptable change in the surrounding environment due to natural events or human activities are known as environmental pollution. म्हणजेच पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणावर झालेला अनावश्यक आणि अस्वीकार्य बदल होय. ॲज लाईक डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट changes in physical, chemical and biological properties of air, water and soil which will be harmful to human and other living organisms is environmental pollution. Various reasons like population explosion, fast industrialization and indiscriminate use of natural resources, deforestation and unplanned urbanization are responsible for environmental pollution. हवा, पाणी, जमीन इत्यादी भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष बदल घडून येणे, मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण, नैसर्गिक संसाधनाचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण अशी अनेक कारणे पर्यावरणीय प्रदूषण घडवून आणत असतात. पोल्युशन इज अ ब्रॉड कन्सेप्ट. व्हेरियस टाइप्स ऑफ पोल्युशन लाईक दॅट ऑफ एअर, वॉटर, साऊंड, सॉईल, थर्मल, लाईट पोल्युशन ऑकर अराउंड अस. अल्टिमेट adverse effect of all these is on existence of all the living organism, and out of this environmental conservation has become the need of our. प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना असून आपला हवा, पाणी, ध्वनी, किरणोत्सारी पदार्थ, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लॅस्टिक असे विविध प्रकारचे प्रदूषण आढळून येते. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्याच्या अस्तित्वावर होत असतो व यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. पर्यावरण संवर्धनाची गरज. जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. देअर शुड बी लार्ज स्केल पार्टिसिपेशन ऑफ द पीपल इन एन्व्हायरमेंट conservation. It will be possible to answer the environmental problems only if environmental protection conservation becomes an effective public movement. म्हणजेच पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सर्वसामान्यांना माहीत नसतात. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण संवर्धन ही एक प्रभावी लोक चळवळ झाली तरच पर्यावरणीय समस्यांना उत्तरे मिळू शकतील. फॉर दिस पर्पज व्हॅल्यूज लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड अफेक्शन टुवर्ड्स एन्व्हायरमेंट, knowledge about it, etc. should be included among the children since their childhood. This will help to make the further generation more aware about environmental conservation and protection. So as to achieve this, it is necessary to increase the awareness through education. याकरिता लहान वयापासून मुलामध्ये पर्यावरणाविषयी माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्य रुजवली पाहिजेत. तरच उद्याची पिढी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणारी असेल. अर्थात हे सर्व साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. टुडे ऑल द डेव्हलपिंग अँड अंडरडेव्हलप्ड कंट्रीज have accepted the responsibility of environmental protection. Their efforts are in that direction. They have defined the future plans about environmental protection and have constituted the necessary laws. म्हणजे आज जगातील सर्व विकसित, विकसनशील व अविकसित देशांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली असून त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्या देशांनी पर्यावरण रक्षणाची आपली धोरणे निश्चित केली आहेत व यासाठी आवश्यक ते कायदेसुद्धा करण्यात आलेले आहेत. अ पिक इन टू द
History. In 1972, United Nations Environment Program has been established in a conference arranged on human and environment, in which environmental problems were discussed. Afterwards, in India, a separate environmental department had been established after through discussion on environmental problems. Ministry of Environment and Forest is involved in this planning, inducting and increasing awareness about environment and forest through various programs since 1985. 1972 संयुक्त राष्ट्र संघटनेने स्टॉकहोम येथे भरवलेल्या मानवी पर्यावरणीय परिषदेमध्ये पहिल्यांदाच पर्यावरणविषयक समस्यावर चर्चा झाली आणि त्यातूनच युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम याची स्थापना करण्यात आली. नंतरच्या काळात भारतात 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय प्रश्नावर चर्चा करण्यात येऊन पर्यावरण सुसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे पर्यावरण विभागाची स्थापना केली गेली. 1985 पासून पर्यावरण आणि वन मंत्रालय पर्यावरण आणि वनविषयक कार्यक्रमाचे नियोजन, प्रवर्तन व प्रबोधन करण्याचे काम करत आहे. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन और सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी. सिन्स एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन देर इज इंटररिलेशनशिप बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट. ह्युमन stepped on the earth long after formation of earth. On the earth, human being proved its superiority as compared to other animals with the help of characters like intelligence, memory, imaginary ability. Human established domination over the nature. म्हणजेच पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या बऱ्याच कालावधीनंतर पडले. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या गुणांच्या आधारावर इतर सजीवापेक्षा आपले स्थान महत्त्वपूर्ण ठरवलेले आहे. आपल्या गुणांच्या आधारावर त्याने निसर्गावर प्रभुत्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला. ह्युमन युटिलाइज्ड ऑल द नॅचरल रिसोर्सेस ॲज मच ॲज पॉसिबल in an attempt to live a satisfactory life. Human kept on snatching from the nature as much as possible, and this led to increase its problem. From this entire scenario, when we understand the human has crucial role in maintaining the experimental balance. निसर्गाने मानवाला जी वेगवेगळ्या प्रकारची साधनसंपत्ती दिली, त्या साधनसंपत्तीचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला. त्याचे सुखी समृद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढे घेता येईल तेवढे घेतच राहिला आणि या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झाली. यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे आज पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. इफ ह्युमन हॅज डिस्टर्ब्ड द एन्व्हायरमेंटल बॅलेन्स, then human itself only can conserve it and improve the quality of nature. Many times, general public is unknown that its activities are harmful to environment and thereby unknowingly many activities happen. म्हणजेच पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचं काम जर मानवाने केले असेल तर त्याचं रक्षण किंवा संवर्धन करण्याचं कामही मानवालाच करावं लागेल. बऱ्याचदा आपण करीत असलेली कृती ही पर्यावरणासाठी घातक आहे ही गोष्टच सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत नसते व अजाणतेपणे पर्यावरणाचं समतोल बिघडवण्यासाठी अनेक कृती त्यांच्या हातून घडत राहतात. नाऊ वी स्टडी सम लॉज इनॅक्टेड अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. नंबर 1, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980. The land reserved for forest conservation has been prohibited to use for any other purposes by this law. As like permission of central government is compulsory for mining activities, any person who disobeys this law is entitled to imprisonment for 15 days. वनसंवर्धन कायदा 1980 याद्वारे वनसंरक्षणासाठी वनासाठी
आरक्षित जागा इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधने घालण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, केंद्र सरकारच्या परवानगीनेच खाणकाम करणे बंधनकारक आहे. या कायद्याचा भंग करणाऱ्यास गुन्हेगार ठरवून त्या व्यक्तीस 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. नंबर 2, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट 1986. पर्पज ऑफ धिस ॲक्ट इज टू कंट्रोल द पोल्युशन अँड पनिश द पर्सन्स or institutes harming the environment. Any person of factory is prohibited by this act from releasing the pollutants in atmosphere beyond a permissible limit. The person breaching this rule is entitled for either 5 years imprisonment or fine up to Rs 1 lakh. National Green Tribunal has been established in 2010 for effective implementation of environment related laws. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 प्रदूषणावर नियंत्रण आणणे, पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करणे या उद्देशाने हा कायदा तयार केला आहे. या कायद्यानुसार कोणत्याही उद्योगास, कारखान्यास अथवा व्यक्तीस निर्धारित मापदंडापेक्षा अधिक प्रदूषके वातावरणात सोडण्याचा अधिकार नाही. या कायद्यातील नियमांचे व कलमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा 1 लाख रुपयापर्यंतच्या आर्थिक दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. पर्यावरणविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणाची स्थापना 1910 मध्ये करण्यात आली. साऊंड पोल्युशन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन रूल 2000. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल 1998. ई-वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल 2011. ॲज पर वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, ॲज पर क्लॉज 49A, ट्रेडिंग रेअर ॲनिमल्स हॅज बीन कम्प्लिटली बॅन्ड. ॲज पर क्लॉज 49B, यूज ऑफ article prepared from skin or organs of wild animals has been banned. As per clause 49C, disclosure of the stock of artifacts made from rare wild animals is compulsory. The big story of small man. एका लहान माणसाची महान गोष्ट. जादव मलई पय्यांग is a highly capable person born in a nomadic tribe of Assam. Born in 1963, he is working as a forest worker since the age of 16 years. आसाम राज्यामध्ये आदिवासी भटक्या जमातीत जन्म घेतलेल्या जादव मोलाई पय्यांग नावाचा हा एक कर्तबगार माणूस 1963ला याचा जन्म झाला. जादव वयाच्या 16 वर्षापासूनच जंगल कामगार म्हणून काम करू लागला. Once a large number of snakes died in the flood of Brahmaputra river flowing by the village. As a preventive measures, Malay planted 20 bamboo plantlets. एकदा ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. यावर उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम बांबूची केवळ 20 रोपटे लावली. इन 1979, द लोकल सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट बिगॅन अ सोशल अफॉरेस्टेशन प्रोजेक्ट ऑन 200 हेक्टर्स ऑफ लँड. सन 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्यामधील 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. मोलाई वाज वन ऑफ द फ्यू फॉरेस्ट वर्कर्स who were looking after that project. Molai continued to plant the trees even after completion of the project. As a result of his continuous work of planting and caring for the trees, the barren area witnessed the forest cover over the 1360 acres. सामाजिक वनीकरणाची योजना संपल्यानंतर सुद्धा मोलाईचे कार्य अविरत सुरू राहिले. झाडे लावणे व त्याची देखभाल करणे हे काम निरंतर चालू ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी या माणसाने सुमारे 1360 एकरचे जंगल तयार केले. टुडे दिस जंगल इज कोकिलमुख
of Jarhat district of Assam is the result of the hard work for 30 years. He has been awarded with the prestigious Padma Shri Award by Government of India for this unparalleled work. Now it is well known as Molai Jungle. Many people come together to destroy the forest, but a single person, if determined, can establish a new forest. Environmental conservation and biodiversity. पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. Most harmful effect of the environmental pollution occurs on the living organism. Have you seen some examples of this in your area? Our living world had been richly diverse. It consisted of varieties of plants and animals. However, we are not able to see some specific animals about which we had listened from our earlier generations. Who is responsible for this? पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा सजीवावर होत असतो. तुमच्या परिसरात याची काही उदाहरणे तुम्ही पाहिली आहेत. आपली सजीव सृष्टी ही विविधतेने नटलेली होती. त्यात अनेक प्रकारचे वनस्पती, प्राणी अस्तित्वात होते. आज आपण पाहतो की आपल्या मागील पिढ्याकडून ऐकलेले विशिष्ट असे प्राणी आणि वनस्पती आपल्याला पाहायला मिळत नाहीत. याला जबाबदार कोण आहे? बायोडायव्हर्सिटी इज द richness of living organism in nature due to presence of varieties of organism, ecosystem and genetic varieties within a species. Biodiversity occurs at 3 different levels. निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवामधील आनुवंशिक फरक, सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वामुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीव सृष्टीची समृद्धी लाभते त्याला आपण जैवविविधता असं म्हणत असतो. ही जैवविविधता 3 पातळ्यावर असते. नंबर 1, जेनेटिक डायव्हर्सिटी. ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमॉंग द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज इन जेनेटिक डायव्हर्सिटी ॲज लाईक each human beings is different from other. Possibility of wiping out the species arises if there is decrease in the diversity within the species whose members involve in sexual reproduction. एकाच जातीतील सजीवामध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवंशिक विविधता होय. उदाहरणार्थ, प्रत्येक मनुष्य दुसऱ्या मनुष्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवामधील हे अनुवंशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. नंबर 2, स्पीसीज डायव्हर्सिटी. अननंबरेबल स्पीसीज ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर इन द नेचर. दिस इज कॉल्ड ॲज स्पीसीज डायव्हर्सिटी. स्पीसीज डायव्हर्सिटी इन्क्लूड्स व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. प्रजातींची विविधता. निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात. यालाच आपण प्रजातींची विविधता असे म्हणतो. प्रजातींच्या विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. नंबर 3, इकोसिस्टम डायव्हर्सिटी. मेनी इकोसिस्टम्स आर प्रेझेंट इन ईच रिजन. इकोसिस्टम इज फॉर्म्ड थ्रू द इंटरॅक्शन बिटवीन प्लांट्स, ॲनिमल्स अँड देअर हॅबिटॅट अँड चेंजेस इन द एन्व्हायरमेंट. Each ecosystem has its own characteristics. Animals, plants, microbes, and abiotic factors. Ecosystems are also of 2 types, are natural and artificial. परिसंस्थेची विविधता. प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होत असते. प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील 2 स्वतंत्र परिसंस्था असतात. देअर शुड बी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ ह्युमन बीइंग्स टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट फॉर वेलफेअर ऑफ एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. फॉर दिस पर्पज फॉलोइंग रूल्स आर इम्पॉर्टंट. यू कॅन बी conservator, organizer, guide, plant friend, etc. described about the role
you wish to perform and your plans for that role. सर्व सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी मानवाची पर्यावरणाप्रती सकारात्मक भूमिका असणे गरजेचं असते. त्यामध्ये काही भूमिका महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये संरक्षक, संघटक, मार्गदर्शक, वृक्षमित्र यापैकी कोणती भूमिका आपल्याला करायला आवडेल, याकरिता आपण काय प्रयत्न करायचे आहेत याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. स्केअर्ड ग्रोव्स अर्थात देवराई. द फॉरेस्ट कन्झर्व्ड in the name of God and considered to be scared are known as scared groves. These area in fact sanctuaries conserved by the society and not by the government forest department, as it has been conserved in the name of God. It has special protection. These clusters of thick forest are present not only in western Ghats of India but in the entire country. More than 13,000 scared groves have been reported in India. Where are such scared groves in Maharashtra? Make a list and visit with your teachers. In figure, some symbols are given. Find the meaning of those symbols in relation to environment conservation. Make a list of other such symbols. How can biodiversity be conserved? Number 1, protecting the rare species of organism. Number 2, establishing national parks and sanctuaries. Number 3, declaring some regions as bioreserves. Number 4, projects for conservation of special species. Number 5, conserving all plants and animals, observing the rules. Number 7, mentioning a record of traditional knowledge. Till now, we have studied the rules and regulations about environmental conservation and protection in this lesson. Many people in the society are voluntarily coming together to perform this noble work. Many institutes at state, national and international levels are involved in this work. आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये आपण पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या संदर्भातील कायदे, नियम काय आहेत याचा अभ्यास केला. समाजामध्ये स्वयंप्रेरणेने अनेक लोक एकत्र येऊन देखील हे कार्य करत आहेत. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या संस्था यामध्ये कार्यरत आहेत. सम व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन: बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई, CPR एन्व्हायरमेंट ग्रुप न्यू चेन्नई, गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल दिल्ली, चिपको सेंटर तेहरी गढ़वाल, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन अहमदाबाद, केरळ सायन्स लिटरेचर काउन्सिल त्रिवेंद्रम, इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन पुणे, Vikram Sarabhai Community Science Center, Ahmedabad. Some international environment organization as like number 1, International Union for Conservation of Nature, GLAAD, VD, Switzerland. Number 2, Intergovernmental Panel on Climate Change, Geneva. Number 3, United Nations Environment Program, Geneva. Number 4, World Wildlife Fund, New York. Number 5, BirdLife International, Cambridge. And number 6, Green Climate Fund, Songdo in South Korea. Greenpeace is world's largest organization engaged in environmental activities. More than 25 lakhs people from 26 different countries are members of this organization. Collect more information about the work of above mentioned organization. Attempts at various levels are performed by conserving environment. Role of the person is defined as per these levels. Some roles are given below. Which role would you like to perform and why? पर्यावरण संवर्धन करण्यासाठी विविध पातळ्यावर प्रयत्न केले जातात. या पातळ्यानुसार प्रयत्न करणाऱ्यांची विशिष्ट भूमिका असते. पुढे काही भूमिका मांडल्या येतात. तुम्हाला त्यापैकी कोणती भूमिका पार पाडायला आवडेल आणि का? माय रोल इन एन्व्हायरमेंट.
conservation, conserving the available resources, control, preventing the harm, stopping the harmful activities, changing the mindset, production, revival of harmed factors of environment, attempting innovation, awareness, education, guidance, awareness, imitation, organization and participation, prevention, preventing possible harms, designing new plans, factors harmful to environment, and last, preservation, preserving whatever has been left over, remedies to prevent further loss, and preserving unknown regions. हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे. 34 highly sensitive biodiversity spots are reported all over the world. Such areas had once occupied 15.7% area of the earth. At present, 86% of the sensitive areas are already destroyed. Presently, only 2.3% area of the earth has been left over with sensitive spots. It includes 1,50,000 plant species, which are 50% of the world count. जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेली आहे. या क्षेत्रांनी एकेकाळी पृथ्वीचा 15.7% एवढा भाग व्यापलेला होता. आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झाली आहेत. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. त्यामध्ये 1.5 लाख वनस्पतीच्या प्रजाती समाविष्ट आहेत, ज्या एकूण जागतिक स्तरापैकी 50% आहेत. As far as India is considered, out of 135 species of animals, 85 species are found in the jungle of eastern region. About 1,500 endemic plant species are found in Western Ghat. Out of the total plant species in the entire world, 50,000 are endemic. Collect more information about locations of these hotspots present in the वर्ल्ड. भारताचा जर विचार केला तर 135 प्राणी प्रजातीपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटात 1,500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळून येतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातीपैकी सुमारे 50,000 वनस्पतीच्या प्रजाती ह्या प्रदेशनिष्ठ आहेत. जगातील ही जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्र कोठे आहेत याविषयी आपल्याला अधिक माहिती मिळवायची आहे. 3 endangered heritage place of the country. The Western Ghat spread over the states of Gujarat, Maharashtra, Goa and Tamil Nadu. Kerala has been endangered due to mining industry and search for natural gas. Habitats of Asiatic lion and wild bison of this region have been under threat. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या 5 राज्यांची व्याप्ती असलेला पश्चिम घाट हा खाण उद्योग व नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेल्या कामामुळे धोक्यात आलेला आहे. तेथील आशियाई सिंह व रानगवे यांचे अधिवास धोक्यात येत आहेत. मानस सँक्चुरी ऑफ द आसाम इज अंडर थ्रेट ड्यू टू डॅम्स अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर. टायगर अँड रिनो ऑफ दॅट रिजन आर अंडर थ्रेट. आसाममधील मानस अभयारण्यास धरणे व पाण्याच्या होत असलेल्या बेसुमार वापर यांचा फटका बसलेला आहे. त्यामुळे तेथील वाघ व एकसिंगी गेंडा यांना धोका उत्पन्न झालेला आहे. सुंदरबन सँक्चुरी ऑफ वेस्ट बंगाल is reserved for tigers. However, the tiger population and overall local environment is seriously challenged by dams, deforestation, excessive fishing, trenches dug for same. पश्चिम बंगालमधील सुंदरबन अभयारण्य हे वाघासाठी राखीव असले तरी तेथील धरण
वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी व त्यासाठी खोदलेले चर यामुळे तेथील वाघ व पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे. क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटनड स्पीसीज. नंबर 1 इंडेंजर्ड स्पीसीज म्हणजेच संकटग्रस्त प्रजाती. आयदर नंबर ऑफ these organism is declined or their habitat is shrunk to such an extent that they can be extinct in near future if conservative measures are not implemented, as like lion-tailed monkey and Laser floricam. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली असून त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला आहे की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. उदाहरणार्थ लॉयन टेल्ड वानर आणि तन्मोर. रेअर स्पीसीज. नंबर ऑफ these organism is considerably declined. Organism of these species being endemic may become extinct very fast, as like red panda and musk deer. या प्रजातींची संख्या बरीच कमी आहे. या प्रजाती स्थानविशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ रेड पांडा आणि कस्तुरी मृग. नंबर 3 व्हॅल्युरेबल स्पीसीज म्हणजेच संवेदनशील प्रजाती. नंबर ऑफ these organism is extremely less and continues to decline. Continuous decline in their number is worrisome reason, as like tiger and lion. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असून सातत्याने घटतच आहे. सातत्याने घटणारी जीवसंख्या हेच या प्रजातीबाबत चिंतेचे कारण ठरू शकते. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ आणि गीरची सिंह. नंबर 4 इंटरटर्मिनेट स्पीसीज म्हणजेच अनिश्चित प्रजाती. These organisms appear to be endangered, but due to their some behavioral habits like shyness, there is no definite and substantial information, as like giant squirrel means सेक्रू. या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयीमुळे उदाहरणार्थ बुजरेपणा किंवा लाजरेपणा अशा प्रजातीबाबत कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नाही. उदाहरणार्थ सेक्रू नावाची खात. स्पेशालिटी ऑफ द डे. 22 मे is World Biodiversity Day. Survey the plants and animals in your area. Mention a record about their characteristics. International Union for Conservation of Nature. Prepare the red list that contains the names of endangered species from different countries. Pink pages of this book contain the names of endangered species, while green pages contain the names of previously endangered but presently safe species. म्हणजेच आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने विविध देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी तयार करते. या यादीमधील गुलाबी प्रस्ते संकटग्रस्त प्रजाती, तर हिरवी प्रस्ते हे पूर्वी संकटग्रस्त असलेल्या व आत्ता धोक्यामधून बाहेर पडलेल्या प्रजातींची नावे दर्शवतात. ऑलवेज रिमेंबर, लेटस रिमेंबर, लेटस behave accordingly. Number 1 destroying a plant is to destroy everything. वृक्षनाश म्हणजे सर्वनाश. नंबर 2 प्रॅक्टिस ऑफ फॉरेस्टेशन टू कंझर्व एन्व्हायरमेंट. राखावया पर्यावरण, करा चलू वनीकरण. फॉरेस्ट इज वेल्थ. वनश्री हीच धनश्री. नंबर 4 एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज व्हॅल्यू एज्युकेशन. पर्यावरण रक्षण हेच मूल्य शिक्षण. प्रोव्हिडंट यूज ऑफ पेपर इज प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन. कागदाची काटकसर म्हणजे वृक्षतोडीला आवर. नंबर 6 टू प्रॅक्टिस द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज टू डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन सोसायटी. पर्यावरण रक्षणाची धराकास तरच होईल मानवाचा विकास. अँड नंबर 7 प्युअर एअर प्युअर वॉटर इज की टू हेल्दी लाईफ. म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली